गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. एप्रिल महिन्यात राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना पहिलीपासूनच हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला सगळ्या स्तरातून विरोध करण्यात आला, मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आणि त्यामुळेच हा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारकडून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबत नव्याने जी-आर जारी करण्यात आलाय. या नवीन जी-आर नुसार हिंदी भाषा ही राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. सरकारच्या या भूमिकेवर आता सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीला विरोध करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वाद पेटणार अशी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने हिंदीबाबत काढलेला नवीन जी-आर आहे काय? या जी-आर मध्ये नक्की काय म्हटलंय? पूर्वीच्या शासन निर्णयात काय म्हटलं होतं? संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानं 17 जून 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटल्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असं म्हटलंय. परंतु सरकारच्या नवीन जी-आर मध्ये हिंदीची सक्ती केली जाईल असं कुठेही म्हटलेलं नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी कोणतीही एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवली तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल असे यात म्हटले. मात्र हिंदी ऐवजी इतर कोणतीही भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय म्हणजेच शाळेतल्या एका वर्गातल्या मुलांची संख्या ही किमान 20 इतकी असणं आवश्यक असेल. उदाहरणार्थ, समजा एका विद्यार्थ्यानं तिसरी भाषा म्हणून तमिळ भाषा निवडली तर संबंधित विद्यार्थ्यांच्या इयत्तेत ही भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही किमान 20 असायला हवी. या शासन निर्णयात पुढे म्हटलंय की जर हिंदी सोडून तिसरी भाषा शिकण्यासाठी शाळेतल्या एका वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमीत कमी 20 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तो संबंधित विषय शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. पण जर हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा शिकण्यासाठी शाळेतल्या एका वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 20 पेक्षा कमी असेल तर ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाणार आहे. याचबरोबर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही अनिवार्य भाषा असेल असंही यात स्पष्ट करण्यात आले. या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाकडून केले जाईल. तसंच मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील असंही यात स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारनं या पूर्वीच्या निर्णयात असं म्हटलं होतं की राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. या राज्य सरकारच्या निर्णयाला शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळेच हिंदीची सक्ती स्थगित करून भारतीय भाषांचा पर्याय देण्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं. मात्र तिसरी भाषा नको अशी आग्रही भूमिका मांडली जाऊ लागल्यावर मंत्री भुसे यांनी तिसरी भाषा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं मंगळवारी 17 जूनला शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून नवा निर्णय लागू केला. राज्यभरात शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून गोंधळ सुरू असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की नवीन शासन निर्णय आला त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे? पहिली गोष्ट, सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी ही बंधनकारक आहे.
मराठी शिकवणं सुरू केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय. मराठी भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे. इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारलं आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय. त्यात काही नवीन नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषेचा अवलंब केलाय. भारतीय भाषेची जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल ती भाषा आम्ही देऊ. 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचं वाटेल ती तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाईल, असे ते पुढे म्हणाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, असं म्हणत बुधवारी 18 जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केलाय. तुम्ही आमच्या राज्यात हिंदी ही तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? तुम्ही हे का लादताय? यामागचं कारण काय आहे? ही सक्ती आपण का लादून घ्यायची? हिंदी भाषा लादल्यास उद्या मराठी भाषा संपण्याची भीती आहे. गुजरात सरकारचा GR आहे. पहिलीपासून गुजराती आणि इंग्रजी भाषा ही सक्तीची आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरातचे आहेत, तरी तिथे देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. तर मग महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती का? असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रात हिंदीकरण करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही केलाय. राज ठाकरे पुढे म्हणाले की 1ली-2रीच्या कोवळ्या मुलांवर 3 भाषा शिकण्याची सक्ती नको. 3 भाषा त्यांचे पर्यायच नको. आजवर 6वी पासून तिसरी भाषा शिकवली जात असताना आता 1ली पासून सक्ती करायची काय गरज, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंच शाळा आता हिंदी भाषा कशा शिकवतात आता तेच आम्ही बघू. राज्यात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी इशाराही दिलाय. यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली, मग तीही रद्द करायची का, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केलाय. ते म्हणाले, ज्या गुजरातचा उल्लेख राज ठाकरे करत आहेत त्या गुजरातमध्येही तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते. त्या गुजरातमध्ये गुजराती ही प्रथम भाषा, तर हिंदी आणि इंग्रजी आणि संस्कृत या 3 भाषा शिकवल्या जातात. गुजरातमध्ये गुजराती सोडून अन्य भाषिक शाळांमध्येही गुजराती आणि हिंदी शिकावी लागते. काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून लागू करण्यात आली, मग तीही रद्द करायची का? तिसरी भाषा ही तोंड ओळख स्वरूपात शिकवण्यात यावी अशी तरतूद आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती नाकारून तुम्ही मराठीचे राजकारण जरूर करा, पण महाराष्ट्रात मराठी ही पहिलीपासून अनिवार्य आहे. तुम्ही हिंदीचा दुस्वास कशासाठी करता? हिंदी भाषा अनिवार्य नसताना ती अनिवार्य असल्याचं सांगून तुम्ही एक प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करत आहात. हे तुम्हाला शोभणार नाही, असंही केशव उपाध्ये राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. राज ठाकरेंच्या हिंदी भाषेबाबतच्या आक्रमक भूमिकेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज केलेल्या बदलात तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो. हे योग्य नाही. भारतीय भाषा या इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानं मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय. आता आपण अभियांत्रिकी मराठीत शिकवायला लागलोय. डॉक्टर्स मराठीत बनतात. नवीन शैक्षणिक धोरणानं मराठीला वैश्विक भाषा आणि ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय. महाराष्ट्र सरकारनं ते स्वीकारले. त्यामुळे अशा प्रकारचा विवाद योग्य नाही. नवीन GR मध्ये कुठल्याही शाळेत मराठीला पर्याय दिलेला नसून हिंदीला पर्याय दिलेले आहेत, असं त्यांनी सांगितलंय. पु ल देशपांडेंचं एक सुंदर वाक्य आहे, ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं तो इतर भाषांवरही प्रेम करायला शिकतो. ज्याला आपल्या आईवर प्रेम करता आलं त्याला मातृत्व म्हणजे काय हे सांगावं लागत नाही. आता या सगळ्यानंतर राज्यात हिंदीचा वाद पुन्हा पेटणार असल्याचं बोललं जाते. हिंदी भाषेबाबत सरकारनं जारी केलेल्या या नव्या GR बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.